जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाच्या निमित्तानं कान्हापूर पंचक्रोशीतील 25 गावांनी एकत्र येऊन हा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सर्व वारकरी संत विचाराचा जागर करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना उद्घुत करण्यासाठी आदरणीय अजयजी बुरांडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून, अथक प्रयत्नातून सुरू असणारा हा शेतकरी कीर्तन महोत्सव आणि या शेतकरी कीर्तन महोत्सवाचं हे 4थं वर्ष आणि परंपरा असतात काही, आपली नवी परंपरा सुरू झालेली आहे. शेतकरी कीर्तन महोत्सवाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या परंपरेप्रमाणे पहिल्या वर्षापासून आदरणीय बापू आपल्यासोबत असतात. आता पुढच्या वर्षी बापूंना निमंत्रण द्यायची गरज पडू नये. 6 दिवस अगोदर शेतकरी कीर्तन महोत्सवाला आपल्याला जायचंय उद्घाटनाला, असं त्यांनी आपल्या डायरीमध्ये यावर्षी लिहून ठेवावं. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं विवेकी दृष्टिकोन देण्याचं काम हे कैकाडी महाराज मठाने केलेलं आहे. वरिष्ठ कैकाडी महाराज, त्याच्यानंतर रामदास महाराज जाधव अर्थात आमचे सर्वांचे दादा यांनी एक भक्कम अशा प्रकारची वारकरी संप्रदायाच्या विवेकी विचाराची पायाभरणी पंढरपूर या नगरीमध्ये करून ठेवली होती आणि तो विचार वारसा तितक्या जबरदस्तपणे पुढे घेऊन जाणारे आदरणीय भारत महाराज जाधव हे सुद्धा पहिल्या वर्षीपासून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. महाराजांनाही विनंती करतो की आपणही आता पुढच्या वर्षीला निमंत्रण आलं नाही, उशीर झाला, काही झालं तरी आपल्याला इकडे जायचं आहे असं आपण या ठिकाणी निश्चित मनामध्ये आता ठरवून ठेवावं. खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. महाराज सांगतात की आम्ही हा खेळ मांडलेला आहे आणि या खेळामध्ये वैष्णव नाचायला लागलेले आहेत आणि त्या नाचण्याचा काय परिणाम झाला आपण अनेकदा लता दीदींच्या आवाजामध्ये हे अभंग ऐकला असेल, पण त्या नाचण्याचे परिणाम काय झाले हे आपण त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नसेल, कारण आपण स्वरामध्ये आणि तालामध्ये अडकून पडतो, पण प्रत्यक्ष त्या शब्दांकडे गेलं पाहिजे. महाराज सांगतात की खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. या नाचण्याचा परिणाम काय झाला? वर्ण, त्या वर्णाचा अभिमान, त्याच्यातून येणारी जात, त्या जातीचा अभिमान, हे सगळं या आमच्या नाचण्यामुळे गळून पडलं. वर्ण अभिमान विसरली याती, आम्ही जात विसरलो, आम्ही वर्ण विसरलो आणि मग एकमेका लोटांगणे जाती. वारकऱ्यांना जात नाही आणि शेतकऱ्याला जात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. अलीकडे यातायाती नाही इथपर्यंत बरं चाललंय, पण धर्म नाही म्हटला की मात्र काही लोकांच्या कपाळावर डिवायडर उभे राहतात. डिवायडर म्हणजे आट्या, खालीवरी खालीवरी कपाळ होते त्याचं. पण अशा कालखंडामध्ये वेगवेगळ्या गावामधले 25 गावामधले लोक एकत्र येतात आणि तुकाराम महाराजांनी मांडलेला हा विचार की याता याती धर्म, जात धर्म जसा वारकऱ्याला नाही तसा शेतकऱ्याला जात नाही. का शेतकरी फक्त एका कुठल्या जातीचा आहे? शेतकरी कुठल्या एका धर्माचा आहे का? सर्व जातीचे शेतकरी आहेत, सर्व धर्माचे शेतकरी आहेत. दुर्दैव एवढंच असं आहे वकील साहेब की आम्ही शेतकरी म्हणून ज्या वेळेला हाक दिली जाते त्यावेळेला 5-25 लोक एकत्र येत नाहीत आणि जात म्हणून हाक दिली जाते त्यावेळेला मात्र घरात एक लेकरू सुद्धा राहत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण जर सगळे एकत्र आलो, आता काय काय प्रश्न आहेत त्याची चर्चा होत राहील, पण सध्या अत्यंत एक महत्वाचा विषय सध्या आहे की सरकारनं जे खोदी त्याला विहीर दिली आहे, पण गेल्या 1 वर्षामधल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे तिथे पडलेले नाहीत. याच्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही, आम्ही ते सगळं सहन करत बसतो. परंतु या शेतकरी कीर्तन महोत्सवातून केवळ मोक्षाच्या गोष्टी होणार नाहीत, केवळ मुक्तीच्या गोष्टी होणार नाहीत, केवळ वैकुंठाची आम्हाला आज दाखवली जाणार नाही, केवळ स्वर्गाचा आम्हाला दरवाजे मोकळे करावा सांगितलं जाणार नाही, तर या मृत्यूलोकामध्ये, याच जगामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कसा स्वर्ग निर्माण होईल यासाठी हा कीर्तन महोत्सव आहे. मी पुन्हा सविस्तर याबद्दल काल्याच्या कीर्तनात बोलणारच आहे. आपण सर्वजण एक दिलानं अत्यंत
एक निष्ठेनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराच्या सोबत आणि आदरणीय बोरांडे साहेब यांच्या बरोबर काम करत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आमची महाराज मंडळी दरवर्षी पांडुरंगाच्या उदारतेनं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.